गाइस, वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो रक्षाबंधन जवळच येत आहे आणि त्यासाठीच आजचं कलेक्शन स्पेशल आहे. हेवी कुर्ता सेट आहेत, मिशोवरून आहेत, खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत, खूप कमी प्राइसमध्ये छान असे हेवी कुर्ता सेट रिसीव झाले. एक मी वेअर केलेला आहे जो मिंत्रावरून, याचा जर हॉल बघायचा असेल तुम्ही नेक्स्ट हॉल बघू शकता. पण जो कलेक्शन आहे मिंत्राचं खूप सुंदर कलेक्शन आहे, खूप छान छान कुर्ता सेट रिसीव झालेले हेवी आहेत. कुठल्याही फेस्टिवलसाठी यूज करू शकतो आपण आणि पार्टी वेअरसाठी यूज करू शकतो. सो लेट्स स्टार्ट. बॅक टू बॅक सगळे बघू, खूप छान कलेक्शन. त्यामधलं पहिलं कॉटनचा कुर्ता सेट रिसीव झालेला आहे जो नॉर्मली पण आपण छोट्याच्या एखाद्या फंक्शनमध्ये यूज करू शकतो किंवा रक्षाबंधनला पण राखीसाठी आपण यूज करू शकतो. छान फ्लेअरचं पूर्ण प्युअर कॉटनमध्ये कुर्ता रिसीव झालेला आहे. हा जो पोर्शन दिलेला आहे छान हायलाईट होत आहे, प्रिंट खूप सुंदर दिलेली आहे. ओव्हरऑल कुर्तावर थोडंसं लॉंग स्लीव्ज येत आहे, इथपर्यंत याचं स्लीव्ज येतं, म्हणजे फुल स्लीव्ज प्रोव्हाइड केले आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर प्रोव्हाइड केलेलं आहे. मरून आणि नेव्ही ब्लू कलरचं कलर कॉम्बिनेशन आहे. नेकची डिझाईन खूप सुंदर आहे, प्रॉपर असं हायलाइटिंग पोर्शन दिलेलं आहे. आणि बाकी जो कुर्ता आहे पूर्ण फ्लेअरमध्ये आहे. सो बऱ्यापैकी कुर्ताला फ्लेअर दिलेली आहे. खालच्या साईडला या पद्धतीचं प्रिंट केलेलं आहे आणि छान आहे. ओव्हरऑल कुर्ताला जो प्रॉपर एक घेर येतं ना, खूप खूप सुंदर येत आहे. छान आहे, कम्फर्टेबल आहे कॉटन असल्यामुळे. यामध्ये मी एम साईज ऑर्डर केलेला होता. दोन्ही साईडला राऊंड नेक दिला, बॅक साईडला राऊंड नेक आहे आणि फ्रंट साईडला थोडंसं डीप नेक दिलेलं आहे. बाकी ओव्हरऑल कुर्तावर सेम प्रिंट दिलेली आहे आणि मधामध्ये छान असे ब्लू कलरचे लेस लावलेले आहे. यामध्ये जो सेम पोर्शन प्रिंट फ्रंट साईडला दिलेला आहे नेकच्या बाजूला, त्या प्रिंटमध्ये याचा बॉटम रिसीव झालेला आहे. सिम्पल कॉटनचा बॉटम रिसीव झाला आहे. इलास्टिक दिलेलं आहे, कुठलंही पॉकेट यामध्ये रिसीव झालेलं नाही आहे. सो सिम्पल असा बॉटम रिसीव झालेला आहे आणि छान अशी कॉटनची पूर्ण प्युअर कॉटनमध्ये ओढणी आहे. खूप सुंदर प्रिंट केली आहे, अट्रॅक्टिव्ह पीस आहे, खूप सुंदर, कम्फर्टेबल. कुठल्याही फेस्टिवलसाठी आपण इझिली वेअर करू शकतो, इवन ट्रॅव्हलिंगमध्ये पण आपण वेअर करू शकतो. सो हे होतं आपलं पहिलं कलेक्शन. त्यानंतर एक थोडं हेवीमध्ये मी मागवून घेतलं. ज्यांना हेवी घालायला आवडतं, हेवी घालण्यामध्ये जे कम्फर्टेबल असतं, सो त्यांच्यासाठी आजचं कलेक्शन खूप छान आहे. छान असं राणी पिंक कलरचं हेवी कुर्ता रिसीव झालेला आहे. फ्रंट साईडला पूर्ण थ्रेडवर्क केलेलं आहे, खूप सुंदर हेवी थ्रेडवर्क केलेलं आहे. थोडंसं व्हीनेक दिलेलं आहे. यामध्ये एम साईज ऑर्डर केलं होतं. 3/4 स्लीव्ज दिलेले आहे. स्लीव्जला पण छान बॉर्डर प्रोव्हाइड केलेली आहे. स्ट्रेट कुर्ता आहे. या मधामध्ये छान अशी लेस प्रोव्हाइड केली आहे आणि कट दिले आहे. आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेला आहे. छान फॅब्रिक आहे, एकदम सॉफ्ट सिल्कचं फॅब्रिक आहे. बॅक साईडला कुठलंही वर्क किंवा प्रिंट केलेलं नाही आहे. फ्रंट साईडला खालच्या बाजूला कट बॉर्डर दिलेली आहे आणि या पद्धतीचे टसल्स लावले. सेम कलरमध्ये प्लेन असं बॉटम रिसीव झालेलं आहे. सिम्पल पॅन्ट आहे आणि छान अशी हेवी ओढणी रिसीव झाली. सो ही आहे याची ओढणी. खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह ओढणी तयार केलेली आहे जी प्रॉपर कुर्ताला अगदी मॅच होतं. खूप सुंदर सॉफ्ट सिल्कचं कापड रिसीव झालेलं आहे. हे एक फ्लेअरमध्ये मी कुर्ता ऑर्डर करून घेतला होता. छान असं हेवी कुर्ता रिसीव झालाय. खूप सुंदर थ्रेड वर्क केलेलं आहे यावर. एवढं प्रॉपर अट्रॅक्टिव्ह पीस रिसीव झालेला आहे. 3/4 स्लीव्ज आहे. स्लीव्जला पण या पद्धतीचं लेस दिलेला आहे आणि बॅक साईडला या पद्धतीची डोर दिली आहे. फ्रंटचे जे नेकची जी डिझाईन तयार केलेलं आहे खूप सुंदर आणि प्रॉपर असं हायलाइटिंग वाटतं. कलर खूप सुंदर दिलेला आहे. अनारकली पॅटर्नमध्ये हा कुर्ता रिसीव झालेला आहे. प्रॉपर इथं कळ्या तयार केलेल्या आहेत. बॅक साईडला कुठलंही वर्क नाही आहे, राऊंड नेक दिलेला आहे आणि बॅक साईडला डोर दिलेले आहे टाय करण्यासाठी. सिम्पल सेम कलरमध्ये पॅन्ट रिसीव झालेला आहे आणि हे आहे यावरची ओढणी. छान असं प्रॉपर हायलाइट होईल असं बॉर्डर दिलेले आहे आणि मधामध्ये या पद्धतीचे बुट्टे दिलेले आहे. सो खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर एक मस्टर्ड कलरमध्ये कुर्ता ऑर्डर केलं होतं मी. असे जेवढेही कलेक्शन आहेत ना, एकदा ट्राय करून नक्की बघा, एकदा ऑर्डर करून बघा. खूप सुंदर, यातलं एक ना एक तुम्ही नक्की पिक करू शकता. सो राखीसाठी खूप छान कलेक्शन आहे. कापडमध्ये कुर्ता रिसीव झालेला आहे. नेकला जी लेस लावलेली आहे
खूप सुंदर हायलाईट होणारं नेकचं त्याने वर्क केलेलं आहे. खूप सुंदर प्रॉपर असं व्ही नेक दिलेलं आहे. 3/4 स्लीव्ज दिलेले आहे. स्लीवला पण छान आहे. क्वालिटी खूप उत्तम दिलेली आहे. ओव्हरऑल क्लॉथची क्वालिटी यावर छान बांधणीचं प्रिंट केलेलं आहे. कापडमध्ये असं कुठलंही खडी वर्क नाही, त्यामुळे निघण्याचं टेन्शन नाही आहे. छान सॉफ्ट सिल्कमध्ये, सॉफ्ट सॅटिनच्या कापडमध्ये कुर्ता तयार केलेला आहे. स्ट्रेट कुर्ता दिलेला आहे. ओव्हरऑल पूर्ण बांधणीचं वर्क आहे. खालच्या साईडला कुठलेही वर्क नाही, प्लेन दिलेला आहे. स्ट्रेट कुर्ता आहे. या ठिकाणावर इनर नाही, जे इनर प्रोव्हाइड केले इथपर्यंत केले. सो ट्रान्सपरंट नाही आहे, त्यामुळे टेन्शन नाही आहे. बॅक साईडला पण पूर्ण प्लेन कुर्ता दिलेला आहे. सो तुम्ही साईडला बघू शकता. एकदा क्लिप लावून देणार मी साईडला, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की वेअर केल्यानंतर कसं दिसतं. प्लेन बॉटम रिशिव झालेला आहे विथ इलास्टिक, कुठलेही पॉकेट रिशिव झालेलं नाही आहे. आणि खालच्या साईडला छान अशी लेस दिलेली आहे. त्याचबरोबर छान बांधणीची ओढणी दिली. ओढणी खूप सुंदर आहे, छान हलकी आहे. सो कॅरी करायला कम्फर्टेबल आहे. तर या पद्धतीची ओढणी दिली. छान बांधणीची प्रिंट केली आणि त्याला कटवर्कचं असं छान अशी लेस प्रोव्हाइड केलेली आहे ओव्हरऑल ओढणीला. खूप सुंदर आहे. हायली रिकमेंड करेन. ओढणीला पूर्ण बाजूनी लॉक केलेला आहे या पद्धतीने. सो जेवढं पण आजचे कुर्ते इन्क्लूड झाले आहेत खूप कम्फर्टेबल आहेत, पार्टी वेअर आहेत, राखीसाठी स्पेशल आहेत किंवा कुठल्याही फेस्टिवलमध्ये आपण यूज करू शकतो. सो हे होतं आपलं एक सुंदरसं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटू आपण असे छान मिंत्राचे काही हॉल घेऊन येणार आहे. त्यामधला ऑलरेडी मी एक वेअर केलेला आहे. खूप सुंदर हेवी कलेक्शन आहे. मला पर्सनली कुर्ता खूप आवडला. ब्लॅक कलर आणि त्यामध्ये छान कलर कॉम्बिनेशन दिले. छान पुन्हा समोर हॉल येणार आहेत रिलेटेड फेस्टिवल्स. मिंत्राचे पण भरपूर हॉल मी कंटिन्यू अपलोड करेन, जसं वीकली आपलं असतं. सो त्यानुसार भेटू आपण असेच एका पुन्हा नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. मे बी नेक्स्ट हॉल व्हिडिओ याच कुर्ताचा राहील मिंत्राचं. सो मी नक्की प्रयत्न करेन लवकरात लवकर फेस्टिवलच्या आधी अपलोड करण्याचा. भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.